1, 2, 3, start. ರೆಡಿ ನೋಡು ಈ ಸೈಡ್ ಇರ್ಬೇಕು ನಾ ಕಾಣಿಸ ಹಾಂ करेक्ट. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनय सर अक्कलकोट. 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. परीक्षेची कालावधी खूप कमी दिवस राहिलेली आहे. केवळ 40 दिवस आपल्या हातात आहे. एवढं मात्र निश्चित, महाराष्ट्राची परीक्षा जो महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे, या परीक्षा पास होण्यासाठी पेपर क्रमांक 1 महत्त्वाचा आहे. पेपर 1 मध्ये आपण जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळाला पाहिजे. जाहिरात येऊन 3 महिने झालेले आहे. तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलाच आहे असं समजून आता ह्या व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा माझा उद्देश परीक्षाच्या संदर्भात 10च्या 10 युनिटवरती पेपर क्रमांक 1 मधला जो 10 घटक आहेत त्या 10 घटकावरती रिव्हिजन करण्याच्या उद्देशाने आणि जे काय मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्न मिळालाच पाहिजे, माझ्या व्हिडिओतून तुम्हाला मार्क्स मिळालाच पाहिजे, या हेतूने मी आता व्हिडिओ 1 महिन्यापर्यंत आता सुरू ठेवणार आहे. सर तुम्ही नेहमीच असंच म्हणताय, आमच्यासाठी वेळ काढत नाही. कोण कोणासाठी वेळ काढत नाही दादांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. तुम्ही वेळ काढून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कारण वेळ प्रत्येकासाठी असतो. प्रत्येकाच्या जीवनासाठी आपण आपल्या वेळेचा आपण उपयोग करून घेत असतो. शाळेची ड्युटी, घरचं जबाबदार आणि त्याच्यानंतर व्हिडिओ. तुम्ही कुठल्या घटकाला प्रिऑरिटी करताय, कुठल्या घटक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वापर करायला पाहिजे. जो वेळेचा वापर करून घेतो तोच यशस्वी होतो. माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी व्हिडिओ केला नाही, नाहीतर मी करणारच होतो. तरीसुद्धा उरलेल्या वेळेमध्ये प्रोडक्टिव्ह उद्देश ठेवून मी आता हा व्हिडिओ करीत आहे. प्रकरण क्रमांक 14 कम्युनिकेशन युनिट आपण अभ्यास केला असेल. त्याच्यावरती मी 19 ते 20 व्हिडिओ गेल्या वर्षी मी केलो होतो. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा. आता पहिल्यांदा एकूण 10 घटक आहे, समजावून घ्या. 10 घटकापैकी तुम्हाला एक विनंती आहे की पेपर 1 मध्ये मॅक्झिमम मार्क तुम्ही घेतला पाहिजे. 60, 70, 80, 90, 100 पर्यंत तुम्ही मार्क घेतला पाहिजे. 100 पैकी 100, 100 पैकी 90, 100 पैकी 80, 100 पैकी 70, 100 पैकी 60 तरी मिनिमम मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि 60 मार्क घेण्यासाठी खूप सोपे मेथड आहे, सोपं मार्ग आहे. म्हणून या उरलेल्या वेळेमध्ये आपण जेवढं कन्सिस्टन्सी राहून, जेवढं कॉन्फिडन्स के साथ तुम्ही 1 महिना ह्या येणारा 40 दिवस जर अभ्यास केला तरी परीक्षा उत्तीर्ण तुम्ही होणारच. मला माहिती आहे ना, 40 दिवस माझ्यासाठी खूप दिवस आहे. 40 दिवस. आणि हा ऑफलाईन शेवटचा एक्झाम होणार आहे. पुढच्या वर्षापासून ऑनलाईन एक्झाम होईल. सर हे सगळं सांगू नका, सगळं आपल्याला माहिती आहे. डायरेक्ट विषयाकडे या. हो येतो. हां आता ICT युनिट क्रमांक 8 चिनू डिस्टर्ब कुठून आवाज यायला लागला बघा, थोडं बंद करा हो. आवाज यायला म्हणतात नोड ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ मग बाकड बंद माಡು. हां
हां बंद माड बाकला. ओके. आय सी टी या घटकावरून तुम्हाला 10 मार्क मिळाला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी काय करता येईल ते सांगतो बघा. आय सी टी या घटकामध्ये एकूण सिलेबस जर तुम्ही पाहिलं तर फक्त 4 युनिट आहे त्याच्यामध्ये. आय सी टी या घटकात फक्त 4 उपघटक आहे. ह्याचा अर्थ प्रत्येक घटकामधून एक प्रश्न विचारणार, म्हणजे कंपल्सरी 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. 5 प्रश्न, आणि 5ही प्रश्न सोपे असतात. 5ही प्रश्न सोपे आहे. जर ह्या युनिटकडे तुम्ही थोडं व्यवस्थित जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतो कंटेंट खूप कमी आहे, विषयज्ञान खूप कमी आहे. कमी वेळेत कमी अभ्यास करून जास्त मार्क आपल्याला घेता येतो. 5 × 2 10 मार्क्स 100% मिळतो. कसं मिळतो पुन्हा एकदा मी फक्त माझ्या पुस्तकातील पेज सांगून मी हा प्रकरण सुरुवात करणार आहे. हे इंग्लिश मीडियममधलं पुस्तक. आय सी टीचं जर चॅप्टर आपण पाहिलो तर आय सी टीचे चॅप्टरमध्ये किती पेज नोट्स आहेत तुमच्या लक्षात येईल. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी 1 पेज, आणि त्याच्यानंतर 2 पेज, 1 2, त्यानंतर संपला. फक्त 2 पेज अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 10 मार्क मिळतो. आणि ह्या 2 पेजमधला ईच अँड एव्हरी वर्ड मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून आता सांगणार आहे. आणि हे मराठी मीडियमच्या पुस्तकात ह्या प्रकरणावरती फक्त 5 पेजेस नोट्स. काय माहिती आहे का, क्वालिटी रीडिंग इज इम्पॉर्टंट रादर दॅन क्वांटिटी. आपण किती पेज वाचन करतो त्यापेक्षा त्या पेजमधून वाचन केल्यानंतर परीक्षेला मार्क्स पडायलाच पाहिजे असे कंटेंट तुम्ही वाचन करा. बघा आय सी टी 1 2 3 4 आणि 5 पेजेस आहे. ओके. तर पहिल्यांदा या युनिटावरील ऑब्जेक्टिव्ज काय आहे, आय सी टी या प्रकरणातून आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते ओव्हरलुक मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर एक घटक मी घेणार आहे. हां, पहिल्यांदा काय ह्या युनिटाचं जर आपण सिलेबस पाहिलो तर या युनिटामध्ये बघा पहिल्यांदा आहे आय सी टी. आय सी टीचा अर्थ विचारतात, आय सी टीचा फुल फॉर्म विचारतात. आय सी टी म्हणजे काय हे खूप वेळा विचारलेले प्रश्न. फक्त त्यांनी स्पेलिंग बदलतात, म्हणजे कसं आहे ऑप्शन्स देतात. ऑप्शनमध्ये तुम्ही करेक्ट ओळखला पाहिजे. आय सी टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे या माझ्या 64 एक्झाममध्ये कमीत कमी 30 ते 32 वेळा हाच प्रश्न रिपीट आला होता. तो फक्त कन्सेप्ट वेगळं. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्याच्या फुल फॉर्मवरती प्रश्न विचारतात. आय सी टीचा शब्द पहिल्यांदा कोणी वापर केला, आय सी टी हा टर्म कुठल्या शब्दापासून तयार झालेले आहेत. आय सी टी आय सी टीचा व्याख्या डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी युनेस्कोने काय सांगितलेले आहेत. युनायटेड नेशन्स युनेस्को जो आहे युनेस्कोच्या तत्वानुसार आय सी टीचा डेफिनेशन काय आहे. आय सी टीचा महत्त्व सध्या 21व्या शतमानामध्ये का निर्माण झालेले आहे. आय सी टी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये कंपल्सरी वापर करा असं कोणता ॲक्टने सांगितलेलं आहे हे प्रश्न विचारतात तुम्हाला. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 रोजी भारत देशात एक टेक्नॉलॉजी ॲक्ट आला होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणतात त्याला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. त्या ॲक्टप्रमाणे प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये एज्युकेशन फील्डमध्ये आय सी टीचा वापर व्हायला पाहिजे. युनेस्कोने सांगितलेले प्रत्येक देशाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रात प्लस इतर क्षेत्रामध्ये आय सी टीचा वापर व्हायला पाहिजे. आय सी टीचा फायदा काय होतो, आय सी टीचा डिसॲडव्हान्टेज काय आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात. आय सी टी इन्फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय, अँड कम्युनिकेशन ह्याचा अर्थ काय, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय. टेक्नॉलॉजी म्हणजे इन्व्हेन्शन कशा पद्धतीने झालेलं आहेत. कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचा शोध कधी लागला, कोणत्या वर्षी लागला, कॉम्प्युटरचा जनक कोण आहे, कुठल्या देशात कॉम्प्युटरचा वापर झालेला आहे. कॉम्प्युटर माहिती आहे, कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर असतात. प्रकार
कुठलं कुठलं कॉम्प्युटर आहे तुम्हाला माहिती आहे? हां, काय सांगा बघू. कम्प्युटर, मॉनिटर. ओके, वेगवेगळे कॉम्प्युटर आहेत. आता सुपर कॉम्प्युटर, हां, सुपर कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर, हां, लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे, हां, कॉम्प्युटर, मोबाईल. ओके. आणि कॉम्प्युटरमध्ये जनरेशन असतो. फर्स्ट जनरेशन, दुसरा जनरेशन, तिसरा जनरेशन, चौथा जनरेशन आणि पाचवा जनरेशन. पहिला जनरेशन कधी झाला? दुसरा जनरेशन. पहिल्या जनरेशनमध्ये आपण काय वापर केलो म्हणजे कॉम्प्युटरमध्ये? दुसऱ्या जनरेशनमध्ये काय आपण केलो? म्हणजे प्रत्येक जनरेशनमध्ये काय बदल घडत गेले त्याच्यावरनं तुम्हाला प्रश्न विचारतात. फर्स्ट जनरेशन कधी सुरुवात झालेले? ICTमध्ये पुन्हा कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर पार्ट्स कोणकोणते, सॉफ्टवेअरचे पार्ट कोणकोणते, म्हणजे बेसिक प्रश्न ते विचारतात. आपल्याला बेसिक प्रश्न जर समजलं तर आउट ऑफ आउट मार्क आपल्याला घेता येतो. आणि ICTमधल्या ॲब्रिव्हेशन्सवरती प्रश्न विचारतात. PDF म्हणजे काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, PDF. CD म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क. हां, TB म्हणजे काय? GB म्हणजे काय? GB, गिगाबाईट, मेगाबाईट. बाईट म्हणजे काय? TV म्हणजे काय? टेलिव्हिजन. तुम्हाला कॉम्प्युटरच्या रिलेटेड, इंटरनेटच्या रिलेटेड, टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड ॲब्रिव्हेशन्स विचारतात. ते ॲब्रिव्हेशन्स तुम्हाला परफेक्ट लक्षात यायला पाहिजे. एक सहज UGC विचारतात. UGC म्हणजे काय? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन अथवा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नाही. हां, युजर जनरेटेड कंटेंट असा प्रश्न आहे. त्याचा फुल फॉर्म विचारतात. ALU विचारतात. हां, USB विचारतात. हां, त्याच्यानंतर PDF, हां, CD, हां, रोम, हे फुल फॉर्म विचारतात. बघा, फुल फॉर्म. मी तुम्हाला काही फुल फॉर्म, एक 20 फुल फॉर्म ॲब्रिव्हेशन सांगतो, तेवढंच परफेक्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारतात. त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजी प्रश्न विचारतात. टर्मिनॉलॉजी म्हणजे टर्म, त्याचा अर्थ. बूट म्हणजे काय? बूट. बूट. अरे बाबा, ते बूट नाही रे. बूट म्हणजे चप्पल बूट नाही, कॉम्प्युटरमधलं बूट. बूट म्हणजे कॉम्प्युटर सुरू करणे. कॉम्प्युटर जर तुम्ही सुरू केला, आता कॉम्प्युटर सुरू करताना आपण लाईट ऑन करतो. ओके, ऑन करून कॉम्प्युटरचं बटन लावतो, मग कॉम्प्युटर सुरू होतात, ओपन होतात. कॉम्प्युटर सुरू करणे, कॉम्प्युटर ऑन करणे म्हणजे बूट करणे. त्याला बूटिंग म्हणतात. बूट म्हणजे चप्पल नाही. बूटिंग म्हणजे नाही. बूट म्हणजे काय? त्याच्यानंतर तुम्हाला ते टर्म्स विचारतात कॉम्प्युटरच्या रिलेटेड. ब्रॉडबँड म्हणजे काय? इंटरनेट वापर करत असताना ब्रॉडबँड आपण यूज करतो. वायफाय म्हणजे काय? हां, नेट म्हणजे काय? WW म्हणजे काय? हां, हे तुम्हाला टर्म्स, त्या कॉम्प्युटरच्या रिलेटेड असलेले टर्म्स विचारतात. वेबसाईट म्हणजे काय? वेब सिरीज म्हणजे काय? हे तुम्हाला मी 20 टर्मिनॉलॉजी सांगतो, तेवढंच व्यवस्थित पाठ करा, तेच लक्षात ठेवा आणि तेच पेपरला प्रश्न येतील. ओके. बेसिक्स ऑफ इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेटचा लॉंग फॉर्म काय? इंटरनेटचा फुल फॉर्म काय? इंटरनेट हा कोणत्या शब्दापासून बनलेला आहे? इंटरनेटचा वापर पहिल्यांदा कोणत्या देशात झाला? कोणत्या क्षेत्रात इंटरनेटचा वापर पहिल्यांदा झालेला आहे? किंवा कॉम्प्युटरचा वापर पहिल्यांदा आपल्या देशात कुठे वापर झालेलं कॉम्प्युटर? हे प्रश्न एकदम साधा आणि किरकोळ प्रश्न विचारतात. आपल्याला त्या प्रश्नांचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्ही कितीही थेरॉटिकल इन डिटेल वाचन करा, तसं नाही. प्रॅक्टिकली तो कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. इंटरनेटचा स्पीड कसे मोजतो? इंटरनेटचा वापर देशात म्हणजे आपल्या जगात कधी झाले? इंटरनेटचा सुरुवात कधी झाला? आणि इंटरनेटचा वापर आपल्या देशात कधीपासून सुरू झाले? 1995 पासून इंटरनेटचा वापर आपल्या देशात होत आहे. इंटरनेटचा वापर करण्यासाठी कुठल्या प्राईम मिनिस्टरने खूप काम केलेले आहेत? राजीव गांधींनी.
इंटरनेटचा वापर आपल्या देशात व्हायला पाहिजे ह्याच्यावरती काम केलेलं व्यक्ती कोण आहे? सॅम पिट्रोडा म्हणून एक माणूस आहे. हां, आणि सुपर कॉम्प्युटरचं जनक कोण आहे किंवा सुपर कॉम्प्युटरचं परम म्हणून एक कॉम्प्युटर आहे. आपल्या देशात सुपर कॉम्प्युटरबद्दल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरबद्दल महत्त्व सांगितलेले व्यक्ती कोण? काकोडकर, अनिल काकोडकर नाही, एक सर आहेत, त्यांचं नाव काय हो? त्यांचं नाव सॅम पिट्रोडा सरला काकोडकर सर एक व्यक्ती नाव आहे, त्यांचं नाव मी म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आपल्या महाराष्ट्राचंच आहे त्याने. विजय फडकर सर विजय भटकर सर यस. हां ओके. लॅपटॉपचे शोध कधी लावला? नाही, लॅपटॉपचे शोध कोणत्या वर्षी झालेले? हे प्रश्न अगदी किरकोळ प्रश्न विचारतात. लॅपटॉप 1989ला म्हणजे लॅपटॉपचे शोध लावलेले, 1989ला. डेस्कटॉपचा शोध कधी लावला? टॅबलेटचा शोध कधी लावला? PC. हां, पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे काय? PC एकदा हा प्रश्न विचारला होता. PC मीन्स व्हॉट? PC पर्सनल कॉम्प्युटर. प्रश्न किरकोळ आणि साधे विचारतात म्हणून तुम्हाला फुल आउट मार्क्स इथं मिळाला पाहिजे बघा. ओके. फेसबुकचा शोध कधी लावला? फेसबुक 2004. हो 2004ला. वा. फेसबुक 2004. यस, व्हेरी गुड, करेक्ट. आणि यूट्यूब 2005 आहे. 2005ला यूट्यूब शोध लावलेले आहेत. ट्विटर 2006 रोजी. गुगलचे शोध 1998 गुगलचे शोध लागलेले आहेत. अमेझॉनचा हा कन्सेप्ट कधी वापर झालेला? 1994ला. इंस्टाग्राम प्रश्न होता बघा महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये. इंस्टाग्रामचा शोध कधी लागला? इंस्टाग्रामचा शोध कोणी लावला? हे प्रश्न विचारलेत. इंस्टाग्राम कशासाठी वापरतात? त्याच्यामध्ये काय असतो? फेसबुकमध्ये काय असतो? रील. हे तुम्हाला एकदम साधा. आणि विकी म्हणजे काय? विकिपीडिया म्हणजे काय? विकिपीडियाचा शोध कोणी लावला? कोणत्या वर्षी लावला? इंटरनेटच्या रिलेटेड असलेले प्रश्न. आणि इंटरनेट आणि इंट्रानेट ह्याच्यामध्ये काही फरक आहे बघा. इंटरनेट आणि इंटरनेट पूर्ण जगासाठी म्हणजे वापर करतो. इंट्रानेट एखाद्या कंपनीमध्ये इंटरनेटचा वापर करण्यासाठी इंट्रानेटचा वापर करतो. इंटरनेट एका कंपनीमध्ये, एका हाऊसमध्ये, एखाद्या शॉर्ट प्लेसमध्ये इंटरनेटचा. ईमेल म्हणजे काय? ईमेलचा शोध कोणी लावला? कोणत्या वर्षी लावला? ईमेलचा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक मेल. ओके. ईमेलचा वापर भारत देशात कधीपासून सुरू झाला? ईमेल. हॉटमेल एकदा प्रश्न विचारले होते. हॉटमेल म्हणजे काय? हॉटमेलचा शोध आपला भारतीय व्यक्ती शबीर भाटिया यांनी केलेले. कोणत्या वर्षी? हॉटमेलचा शोध आपला भारतीय व्यक्ती लावलेलो शबीर भाटिया म्हणून. तर हॉटमेल 1998ला हॉटमेलचा शोध लागलेले आहेत. ऑडिओ म्हणजे काय? ऑडिओ कॉन्फरन्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्स. ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स त्याचा कन्सेप्ट काय आहे? आणि डाउनलोड करण्यासाठी आपण कुठलं सॉफ्टवेअरचा वापर करतो? MP3चा कशासाठी वापर करतो? सॉन्ग डाउनलोड करण्यासाठी. फाईल म्हणजे काय? एक्सटेन्शन म्हणजे काय? डॅट म्हणजे काय? डाटा फाईल. ओके. AC म्हणजे काय? अकॅडमिक. त्याच्यानंतर एज्युकेशनल. हे ना तुम्हाला वेबसाईटवरनं प्रश्न विचारतात. कमर्शियल वेबसाईट काय आहे? एज्युकेशनल वेबसाईट काय आहे? अकॅडमिक वेबसाईट काय आहे? त्याच्यानंतर इन म्हणजे काय? इंडिया. त्याच्या रिलेटेड तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. भारत देशात आता सध्या 21व्या शतमानामध्ये प्रत्येक कॉलेज विद्यापीठामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने टीचिंग करू शकतो, कशा पद्धतीने विद्यार्थी लर्निंग करू शकतात, कोणकोणत्या इनिशिएटिव्ज, कोणकोणत्या तंत्रज्ञान, कोणकोणत्या योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे, ह्यापूर्वी कोणकोणत्या योजना सुरू केलेले होते, त्याच्या आधारित आपल्याला प्रश्न विचारतात. आता बघा, NDLI नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, त्याच्या कन्सेप्ट 2006 रोजी झालेले आहेत. ह्याचं हेड ऑफिस खरगपूर आहे. हे कशासाठी आहेत
किंवा स्वयं म्हणजे काय, ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला, हे इनिशिएटिव्ज आहे. स्वयं म्हणजे काय, स्वयंप्रभा म्हणजे काय, ओके. त्याच्यानंतर दीक्षा ॲप कशासाठी वापर करतो आपण, दीक्षा ॲपचा फुल फॉर्म काय आहे, पूर्ण हायर एज्युकेशनमध्ये ई यंत्र म्हणजे काय, ई विज्ञान म्हणजे काय, ई पी जी पाठशाला म्हणजे काय, ई पी जी पाठशालाचा वापर कशासाठी करता येतो, ई पी जी पाठशालाचा वापर कधी झालेलं आहे, असे साधा आणि सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतात. आय सी टी आणि गव्हर्नन्स म्हणजे शासन म्हणजे महाराष्ट्र शासन आणि इंडियन गव्हर्नमेंट, आय सी टीचा वापर करून शासन कशा पद्धतीने म्हणजे सरकार कशा पद्धतीने आपण चालवू शकतो. आय सी टीचा वापर पॉलिटिक्समध्ये आय सी टीचा वापर करून भारत देश आणि महाराष्ट्र शासनाने शासनाचा योजना लोकांपर्यंत म्हणजे जे आपलं पीपल आहे त्या पीपलपर्यंत कशा पद्धतीने ते पोचवतात, कोणकोणत्या माध्यमापासून ते वापर करतात, त्याचं काय महत्त्व आहे, हे साधं सिंपल प्रश्न विचारतात. फक्त तुम्हाला ह्या पूर्ण ओव्हरऑल आय सी टी जर आपण नजर पाहिलो तर माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे आय सी टी हा खूप सिंपल टॉपिक आहे. एका तासात रिव्हिजन केलं की 10 मार्क तुमच्या खिशात असायला पाहिजे. हां यस खिशात, हो 10 मार्क घेऊनच पेपरला जायला पाहिजे. आणि मी सांगतो ना, मी आता तुम्हाला एक 5 ते 6 व्हिडिओ करतो. जेवढं व्हिडिओ मी सांगणार आहे, व्हिडिओमध्ये जे जे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे तेवढं कन्सेप्ट आपण कृपया लक्षपूर्वक ऐकून हे पेपर दिला पाहिजे. रिझल्ट तर मिळतात हो, 300 पैकी 150 मार्क घेता येत नाही का, एवढं सिंपल पेपर आहे. आणि तुम्ही ह्या पेपरला एवढं बाऊ करून ठेवलं की हार्ड आहे. अजिबात हार्ड नाही, फक्त हार्डवर्क करायची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे. जर हार्डवर्क करायची कॅपॅसिटी जर तुमच्यामध्ये नसेल तर नो यूज. दो यू आर मोर टॅलेंट, कितीही टॅलेंट असला तरी उपयोग नाही, हार्डवर्क करायची कॅपॅसिटी तुमच्यासोबत असायला पाहिजे. म्हणून हार्डवर्क बीट टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. टॅलेंट असून जर टॅलेंटचा वापर होत नसेल तर काही उपयोग नाही. ओनली हार्डवर्क कॅन बीट द टॅलेंट वेन द टॅलेंट डझंट वर्क हार्ड. टॅलेंट जर हार्डवर्क करत नसेल तर हार्डवर्कने टॅलेंटला बीट करतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून येणारा 40 दिवस परिपूर्ण वापर करा. जे काय काम करत असेल तर सगळं काम बाजूला ठेवा आणि पेपर 1कडे टू द पॉईंट अप्रोच ठेवून, प्रोडक्टिव्ह अप्रोच ठेवून, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून, थोडं हार्डवर्क करून रिझल्ट काढून घ्या आणि येणाऱ्या जूनमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही जॉईन व्हा. पुन्हा नापास झाला बोंबला, तुमचं कल्याण होणारच नाही, एवढं मात्र निश्चित. मी हा वाक्य का म्हणतो, कल्याण करून घेण्याची कुवत हा फक्त तुमच्यासोबत आहे, तुम्हीच केला पाहिजे. तुमचं कल्याण कोण करणार आहे, तुमचं कल्याण कोणी करणार नाही. तुमचं कल्याण तुम्हीच केलं पाहिजे, तुमचं भविष्य तुम्हीच निर्माण केलं पाहिजे. तुमचं हे बघा, आता नवीन कन्सेप्ट काय माहिती आहे का, काल आम्ही टीचर ट्रेनिंगला गेलो होतो आणि त्या टीचर ट्रेनिंगमध्ये आता टीचर शिकवत नाही, लर्नर शुड लर्न द न्यू कन्सेप्ट. लर्निंग हा कोणाचा जबाबदार आहे, विद्यार्थ्यांचा जबाबदार आहे. Yes, in college and in school, in everywhere, teachers are not teaching now. Teachers are only supporting. Teachers are only guiding. Teachers are only facilitating. Teachers are only encouraging. Teachers are providing the facility. And you must learn yourself. You must invest your time. You must find out the way how you are learning. That is why learning to learn is a new method comes in the field of education. Learning to learn. आपण कशा पद्धतीने शिकू शकतो हे तुम्हीच ठरवा. यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, लायब्ररीच्या माध्यमातून तुम्ही स्वतः शिकून पुढं जायला पाहिजे बघा. म्हणून तुम्हीच जबाबदार आहे तुमचा जीवनाचा रिझल्ट काढून करण्यासाठी. म्हणून कोणावर डिपेंड न राहता व्यवस्थित अभ्यास करा, पॉईंटआउट बाहेर काढा आणि तेवढं पॉईंटआउट तुम्ही व्यवस्थितरित्या ह्या कन्सेप्टवरती लक्ष ठेवा आणि ह्या कन्सेप्ट म्हणजे ह्या टॉपिकवरती व्यवस्थित लक्ष केलं की 10 मार्क तुम्हाला मिळून जातो.
40 दिवस व्यवस्थित वापर करा. मीही तुमच्यासोबत हा 40 दिवस आहे एवढं शब्द मी नक्कीच तुम्हाला देतो आणि 100% पेपर वनचा जेवढं शक्य मी तेवढं तुम्हाला प्रामाणिकपणाने ह्या 40 दिवसात शिकवण्याचे प्रयत्न मी करतो. ओके, तुमचा सपोर्ट मला माझ्या पाठीशी असू द्या, माझा सपोर्ट तुमच्यासोबत असतो. ओके, थँक्यू सो मच. इट इज अ कोलॅबरेटिव्ह लर्निंग. तुम्ही आम्ही राहून कोलॅबरेटिव्हने आपण सक्सेस मिळवूया एवढं सांगून मी माझं इंट्रोडक्शनचा टॉपिक ICT फक्त सिलेबस सांगितलेलो. तुमच्यासोबत सिलेबस पाहिजे आणि या टॉपिकच्या पूर्वी काय काय प्रश्न विचारलेले होते हे तुमच्या डोक्यात पाहिजे बघा. फक्त वाचन करणं म्हणजे उगा ब्लाइंडली रीडिंग इज नॉट इम्पॉर्टंट. ह्या घटकावरती कसे प्रश्न विचारले होते पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते पहा आणि ह्या पुढं प्रश्न कशा रीतीने प्रश्न विचारू शकतात तेही तुम्ही स्वतःहून हे करा ना. थोडं तुम्हाला प्रेडिक्ट करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये येते. काय कसं प्रश्न विचारू शकतात. एकदा प्रश्न असा विचार होता, नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय असा प्रश्न होता. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे श्रीमंत गरीब, ग्रामीण आणि सिटी अशा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला इंटरनेटचा फॅसिलिटी उपलब्ध करून देणं म्हणजे नेट न्यूट्रॅलिटी. तो श्रीमंत आहे म्हणून त्याच्याकडनं जास्त पैसे इंटरनेटकडून घेणं, तो गरीब आहे म्हणून त्यांच्याकडनं इंटरनेटचे पैसे कमी घेणं नाही, तो ग्रामीण भागात राहतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे कमी घेणं, तो सिटीत राहतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे कमी घेणं किंवा त्याला इंटरनेटचा स्पीड त्याला जास्त देणं ह्याला कमी देणं असा नसतो. इंटरनेटच्या फॅसिलिटी सर्वांना इक्वॅलिटी बेसिकवरच असतो. म्हणून ह्याला कन्सेप्ट आहे नेट न्यूट्रॅलिटी. असं साधं सिंपल प्रश्न वापरतात बघा. आणि साधं सिंपल प्रश्नांचा कन्सेप्टचा अर्थ तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे. त्याच्यासाठीच हे जे लिमिटेड कंटेंट आहे हे लिमिटेड कंटेंट एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या आणि आउट ऑफ आउट मार्क मिळवा. फक्त डोळे बंद करून काही पण असलेलं हातात असलेलं थोडं वाचन करायचं आणि नंतर सोडून द्यायचं. पुन्हा संसारात बिझी व्हायचं. पुन्हा शाळेमध्ये आपण ड्युटी करतो सर, कॉलेजमध्ये ड्युटी करतो, आता एक्झामची पिरियड आहे, आम्हाला मिळत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही, काय करू तिथंच बोंबलत बसा. मी तर काय करू. हे नाही, माझे शब्द टोचला तरी मी क्षमा मागतो, परंतु नाही. कारण सांगूच नका. नोबडी इज देअर टू लिसन युअर रिझन. कोणी तुमचं कारण ऐकण्यासाठी जग थांबत नाही. जगाचं कोणी कोणाचं कारण ऐकत नाही हो. जग इज नॉट रेडी टू लिसन युअर प्रॉब्लेम्स. जस्ट यू शुड कम आउट विथ युअर रिझल्ट अँड लीड युअर लाईफ. तुम्ही सक्सेस झाला तर दुसऱ्यानं काय फायदा आहे, तुम्ही फेल्युअर झाला तर दुसऱ्यानं काय फायदा आहे. दुसऱ्यांना तुमचा यशस्वीचा फायदा नाही, तुमचा फेल्युअरचा सुद्धा नुकसान नाही. म्हणून प्लीज 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 बिल्ड युअर लाईफ. बिल्ड युअर लाईफ. बिल्ड युअर लाईफ. तुमचा जीवन तुम्हीच रचना करा. ओके, नमस्कार.